नमस्कार मंडळी, रामराम. कोल्हापूरकरांचा नमस्कार. आपण निघालो कोल्हापूर मधलं करवीर नगरीतलं हासुर्दुमाळा या गावात आणि जिल्हा परिषद शाळा कशी भरल्या गचोगच बघायची. पण तुम्हाला प्रश्न पडला असेल, एवढी लोक कशी काय होईत? तर ही सगळी लोक आहेत हेरल्याची. हासुर्दुमाळा मध्ये फक्त यात्रेसाठी आल्या. मग यात्रा कशी दणक्यात आहे बघा की राव. तर चुलीवरच्या पण भाकऱ्या तुम्हाला बघायला मिळतील आणि गॅस वरल्या पण. मित्रांनो, श्री म्हसोबा त्रिवार्षिक यात्रा हासुर्दुमाळा 2025 म्हणजे तब्बल 3 वर्षांनी यात्रा मोठी असते मातंग समाजाची. हे स्वरूप एवढं मोठं असते राव. हासुर्दुमाळा मध्ये हरिजन वस्तीतच म्हसोबा मंदिर म्हणून मोठं मंदिर आहे. गल्ली गच्चोगच कशी भरल्या बघा की राव. काय पण म्हणा, आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात आणि करवीर नगरीत आणि हासुर्दुमाळा मध्ये सण पण दणक्याचा असतो. म्हसोबा हे महाराष्ट्रातील विशेषतः मातंग समाजात पूजले जाणारे एक स्थानिक देवताचे देवस्थान, ज्यांची पूजा पश्चिम आणि दक्षिण भारतातच केली जाते जास्त प्रमाणात. म्हसोबा मंदिर म्हणजे संरक्षण देवताच मानले जाते. त्यांच्या मंदिरामध्ये विशेषतः उत्सव आणि धार्मिक विधीचे आयोजन केले जाते. तसाच हासूरमध्ये कार्यक्रम होता. देवतेच्या पूजेसाठी धार्मिक विधीचा सुद्धा समावेश होतो. त्यामुळे स्थानिक संस्कृती आणि परंपराचे संरक्षण. महाराष्ट्रामध्ये म्हसोबा असे एक देवस्थान आहे. तर देवाला शाकाहारी नाही तर मांसाहारी नैवेद्य दाखवला जातो. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक देवांची रूढी परंपरा वेगवेगळ्या असतात. तसंच काहीतरी म्हणा की राव. मंदिराविषयी काहीतरी माहिती पाहिजे असली तर तुम्हाला मुलाखतीमध्ये आपण दिलेच आहे. म्हणजे स्थानिक लोकांनी संवाद साधून मंदिराला जुना इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला आहे. परंपरा कशी असते, सणाविषयी कशी माहिती असते, पुढे तुम्हाला मुलाखतीमध्ये सगळं दिसेलच की. यात्रा बरेच वर्षापासून चालत झाले की राव. ही मूळची लोक हेरलेज म्हणजे हासूर मधलीच लोक हेरलेमध्ये राहिले आहेत आणि त्यांचा सण हा 3 वर्षांनी एकदम मोठा असतो राव. त्यामुळे भक्तजन हा चांगल्या संख्येने हजर असतो की राव. इथं राव नैवेद्य दाखवताना सुद्धा वाजत गाजत नैवेद्य आणलं. म्हणजे हलगीच्या तालावर कोल्हापुरात आपल्या त्यात हलगीचा ठेका म्हणल्यावर आपल्या कोल्हापुरात तरी बघायचं काम नाही हो. बारक्या पोराच्या बसणं मोठ्या माणसापर्यंत पाय आपोआपच हलत्यात की राव. मग हलगी म्हणतात कशाला, यालाच की राव. होते नंदी इथं आहे असं. हो काय? हो, आम्हाला त्यानंतर आमच्या कोल्हापूरकरांचा नमस्कार. आपण निघालो आहे हासूर्दुमाळा म्हणजे तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर आणि म्हसोबा यात्रा. म्हसोबा यात्रा दर 3 वर्षांनी असते आणि 2025 आणि ही यात्रा करण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने जमलेले असतात. आणि ह्या वर्षी जरा 2025ला बऱ्याच म्हणजे भाविक बऱ्याच लोक जमलीत आणि चांगल्या पद्धतीने आज पूजा अर्चा आणि म्हसोबा मंदिराची झाली. आजचं नियोजन कसं आहे तुमचं? सकाळी आरती झाली. आरती झाल्यानंतर देवाचे सर्व भाविक येऊन आहेत ना, आमचे भाऊबंद म्हणजे परगावाहून भाऊबंद वगैरे आमच्या ज्या म्हणजे ज्या लेकी असतात आमच्या घराण्यातल्या दिलेल्या आहेत त्या सर्व आपल्या जावयाबरोबर म्हणजे नवऱ्याबरोबर असं ते येऊन यात्रा इथं साजरी करतात. प्रत्येकाचा असं देवासाठी नैवेद्य असतो. आणि यात्रेचं स्वरूप म्हणजे जे पूजा अर्चना झाल्यानंतर तिथं दर्शन घेऊन यात्रेचं देवाचं दर्शन घेऊन हे आपापलं जे नैवेद्य असतो नैवेद्याचा आता हे करत आहे. बरोबर. हासूर मध्ये नियोजन कसं तुम्हाला वाटते? म्हणजे व्यवस्था चांगली होते का हासूर तुम्हाला मध्ये? होय काय? चालते. यात्रेचं नियोजन हे आमचे इथे भाऊबंद जे आहेत ग्राम पंचायती मार्फत शाळेमध्ये केलं जातं. जे आमच्या आसपासच्या गावातून पुन्हा मुंबई जिथे आमचे पैपावणे आहेत त्या तिथून येतात
त्या शाळेमध्ये त्यांची सर्व सोय, लाईटची, पाण्याची, सर्व लोकांची झोपण्याची सगळ्याची सोय केली जाते. आणि समाजामार्फत इथं आजूबाजूला जी घरं आहेत त्या घरामध्ये सुद्धा त्यांची राहण्याची सर्व साहित्य उपलब्ध करून देण्याची सर्व व्यवस्था केली जाते. चला नमस्कार. हो, आमच्या ग्रामपंचायतीमार्फत शाळेमध्ये करतात. शाळा इथं त्या शाळेमध्ये करतात सोय. सगळी सोय असते, पाणी सोय असते, लाईटची सोय असते, खोली स्वच्छता वगैरे ते सर्व काही करून देतात. सोय आहे तिथं आमच्या लोकांना सर्वांना. प्लस इथं आमच्या म्हणजे जे भाऊबंद आहेत त्यांच्या मार्फत इथे जे समाज आहे त्या समाजामार्फत इथं खोल्या देतात. बरोबर. महाप्रसाद करण्यासाठी, नैवेद्य करण्यासाठी त्यांची राहण्याची, झोपण्याची सगळी सोय करतात. साहित्य देतात काय पुरवल ते. आणि आमचे जे भाऊबंद आहेत इथले ते आम्हाला साहित्य जे काय लागेल ते, गळण असू दे, काय जे प्रसाद करण्यासाठी काय आपल्याला इथं अडचण येऊ देत नाही असे त्यांनी सोय आपली सर्व चांगली करतात. बरोबर. 1-2 मिनिटं तुम्ही पण उभा राहा की फक्त इथे उभा राहा. तर हसरू तुम्हाला मध्ये अशी म्हसोबा मंदिराची पूजा असू दे, अर्चा असू दे, सकाळपासून सुरुवात झाल्या चांगली. आणि त्या पद्धतीने आमच्या गावकऱ्यांनी पण आमच्या मातक समाजाच्या लोकांनी पण त्यांना साथ चांगली दिली. आणि हेरल्याची लोक मी लहानपणापासून बघतोय, म्हणजे लहानपण माझं असताना सुद्धा ही यात्रा होतीच. परंतु आत्ताचे जे प्रमाण आहे ते म्हणजे चांगल्या पद्धतीने वाढलेलं आहे. म्हणजे आणि म्हणजे देवाची पण कृपा यांच्यावर आहे. आमचे गावचे असू दे, ह्यांचे देव असू दे, आणि आमच्यावर सुद्धा आहे. आणि यात्रेचं स्वरूप 2025 मध्ये आलेलं आहे. कारण ज्यावेळी की आमच्या ज्या म्हणजे आमच्या वडिलांच्या बहिणी म्हणा, जे लेकी, त्या लेकी सुद्धा आमच्या यात्रेला येतात. बरोबर. त्यांच्या मुलं मुंबई बरोबर. बरोबर. तुमचं नाव काय? तुम्ही पण वयाचे किती वाजता देवाला? मग तुम्ही पुजारीच आहे. मग तुम्ही वयाचे किती वर्षापासून, तुमच्या वडिलांच्या आजापासून तुम्ही इकडे येत होता? लहान असताना सुद्धा तुम्ही त्यांच्यावर येत होता. मग तुम्हाला हसूरमध्ये यात्रा कशी वाटते? म्हणजे तुम्हाला कसं वाटतं इकडे आल्यानंतर? आनंद वाटतो का देवाजवळ आल्यानंतर? समाधान वाटते. म्हणजे 2 दिवस 3 दिवस गेल्यावर तुम्हाला समाधान पण नाही वाटतं? देवाची सेवा केल्यानंतर आम्हाला समाधान मिळतं. होय काय? बरोबर. म्हणजे तुमचं तरी आपला व्हिडिओ आहे, आपला युट्यूब चॅनल महेश बागडे, तुम्ही बघू शकता. चला नमस्कार. आपण नमस्कार. यात्रेचं स्वरूप कसं आहे सांगा. सकाळीपासून यात्रेत काय काय झालं नेमकं? सकाळपासून सकाळ बकरी झालं तर कोंबड वगैरे दिलं. माणसं बर पद्धतीने झाली यात्रा. 3 वर्षातून किती वर्षातून एकदा 3 वर्ष आमच्या पिढ्या चालू झालेली. तुमचे लोक सगळे लोक सगळे आमची भाऊबंदच ते. इथनं तिकडे गेलेले. दर 3 वर्षाने एकदा येतात. आणि 12 महिने येतात. आमुष्याला पण येतात. हे नियोजन अगोदर काय ठरलेलंच असते. आधी पहिल्यांदा डुकूर घेऊन सोडतोय मी. पहिल्या 3 वर्ष सांभाळतोय. 3 वर्षानंतर मी जत्रा करतोय. डुकर काय म्हणा? डुकूर घेऊन आम्ही सोडतोय सगळी समाज मध्ये. कुणीकडे तुम्ही सोडताय? एरल्यात सोडतोय. आणि मग 3 वर्षानंतर जत्रा आम्ही करतो. 3 वर्षानंतर. बरोबर. यात्रेची सुरुवात आहे म्हणा. यात्रेचे वर्ष असं आहे. आणि म्हसोबा देवस्थानचं कसं तुम्ही म्हणता काय? म्हसोबा देवस्थानचं काय, आम्ही पुजारी आहोत. आणि हे तिकडली लोक आमचे थोरले बंधू आहेत. यांच्याकडे जास्तीत जास्त मोठा खर्च यांच्याकडे आणि कमी खर्च फक्त आमच्याकडे. आम्ही म्हणजे फक्त पाणी घालायचं आहे. आणि हे चांगल्या पद्धतीने. आणि हे बंधुराव जे थोरला येते यांच्याकडे सगळं आहे. म्हणजे काय ते येतात. म्हणजे आणायचं किंवा इतर काय जे आहे ते सगळा खर्च यांचा असेल. बरोबर. आता आम्ही फक्त लाईटिंग वगैरे इतर हे सगळं करतो. नाही तर हे सगळं जत्राचा संपूर्ण खर्च सगळा त्यांच्याकडे. तर मित्रांनो, आपल्या हसूरमध्ये त्या मंदिराची म्हणजे हे यात्रेनंतर सुद्धा जी व्यवस्था चांगली राखण्याची आहे ती यांची आहे. गणपती असू दे, कुठलाही उत्सव आणि वैशिष्ट्य एक म्हणजे आमच्या गल्लीत 9-10 घर आहे की नाही. आम्ही गणपती एकच, नागोबा पण एकच आणि देव पण आमचा एकच. आम्ही आता प्रत्येक घरात गणपती किंवा असं काय बसवत नाही. सगळ्यांनी पूजा एकत्रच करायची. बरोबर. आता 10-15 घर आमची झाली का 9-10 घर झाली. तर आम्ही कधी दुसरा गणपती बसवाय नाही.
किंवा नागोबा देखील बसवायला. तुमचं नाव सांगा. माझं नाव बळवंत राहुल लोखंडे. चला नमस्कार. चला नमस्कार. नमस्कार मंडळी, राम राम. कोल्हापूरकरांचा नमस्कार. आपण आता म्हसोबा देवालयावर आलोय आणि कार्यक्रम चालू आहेत आणि साहेब आले. तुमचं नाव काय? अरविंद लोखंडे. कुणीकडे आहे जॉबला? कोल्हापूरमध्ये माझं कन्स्ट्रक्शन आहे. माझे कुलदेवत आहे. वर्षानुवर्ष आमची परंपरानुसार आमची यात्रा भरते. अतिशय उत्साहानं आणि उत्साहानं आम्ही आनंदाने असे सहकुटुंब सहपरिवार येतो. तुम्ही दरवर्षी दर्शनासाठी प्रत्येक वर्षी दर्शनाला मिळतोय. माझं कुलदेवत आमचं आहे, जागृत देवस्थान आहे. आमची अपार श्रद्धा आहे. बरोबर. आणि आम्ही अशीच आपण श्रद्धा आयुष्यभर आम्ही ही जपत आलेलो आहे. आमची पिढी जात आमची ही परंपरा जपत आलेली आहे. बरोबर. खूप चांगलं देवस्थान आहे. मन प्रसन्न होते आले की मनोमनाचं पूर्ण होतात आणि आमची जेव्हा प्रचंड श्रद्धा आहे. ह्या देवालयाचं वैशिष्ट्य आहे, तुम्ही ह्या यात्रेनंतर सुद्धा हसूरमध्ये हे आमची लोक आहेत, म्हणजे तुमचीच लोक आहेत, तुमची भावकी असं लागवडचे ते सुद्धा व्यवस्था चांगलं करतात आणि गावातील लोक सुद्धा म्हणजे हसूरमधले ग्रामस्थ सुद्धा त्या देवाला जास्त मानतात. त्याचं कारण असं जागृत देवस्थान माझी प्रशासनाकडे किंवा इथे स्थानिक प्रशासनाची मागणी आहे की आता जी भाविक लोक आहेत त्यांची कैसे होती राहण्याची तारांब होते त्यासाठी प्रशासनाला स्थानिक ग्रामपंचायतनं काही सहभागी होऊन आल्या लोकांची सोय निवासाची व्हावी आणि जेणेकरून लोकांची आता तारांब होते राहण्याची अशी सगळ्यांची सोय व्हावी आमची विनंती आहे प्रशासनाला. देवस्थान खूप चांगल्या प्रकारे सांभाळले स्थानिक लोकांनी, स्थानिक प्रशासन आणि स्थानिक लोकांनी त्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने आणि त्यांच्या सगळ्या कृपेनं हे सगळं आतापर्यंत सगळं अत्यंत सुखा समाधान चालवत राहिलं. पुण्या गोविंदाने परंपरा चालू आहे. स्थानिक लोकांच्या इथे लोक खूप चांगली लोक आहेत, समजूतदार आहेत आणि आम्हाला सगळं कॉपरेट करतात. आपण पुढे व्हिडिओ आणि बघूया. नमस्कार. देवाच्या सभोवतालचा भाग पूर्ण माणसाने गच्चोगच भरून गेला. सगळी संध्याकाळी 6चं टायमिंग आहे, नैवेद्य दाखवायसाठी सगळे आलेले आहेत बघा. त्यानंतर मला आमच्या मित्रांचं आमंत्रण होतं जेवणसाठी आणि संदीपसाठी आणि आवर्जून जेवायला सांगितले की राव निद्यासनी येतो म्हणून सांगितलं काय अडचण नाही. 2 मित्रांनी जेवायला सांगितले म्हणल्यावर नाराज करून तर चालणार नाही की राव, म्हणून कुणाला नाराज करायचं नाही म्हणून दोघांच्याकडे पण थोडं थोडं जेवलं. माझ्या अगोदर आमची मित्र पण तयार आहेत बघा. आमचं संतू पण आहे बघा. आमचं संतू काय म्हणते बघा की मग जोरात आहे काय? हा, हाडवडाचा कार्यक्रम आहे मला.
आता संदीप साठे जेव्हा आलोय बघा, गर्दी तुफान कशी चालू आहे बघा की सगळीजण हाडं फोडाय नादात लागले. आमचा बबन म्हणाला आमचं शूटिंग करायची, याला म्हणलं कोरे काय अडचण आहे, पण एक नंबर केलं की राव. पांढरा तांबडा रस्सा, चिकन मटन, मसाला राईस आणि चपाती आणि लिंबू आणि कांदा. सुट्टी नाही द्यायचा असा कार्यक्रम होता बा. मित्रांनो, यात्रेला जेवायला हीच मजा असते जास्त. असो बा, यात्रेचा कसा व्हिडिओ वाटला नक्की सांगा. आमच्या हसूरमध्ये तर असा कार्यक्रम असतो बघा. चॅनल जर नवीन असं सबस्क्राईब नक्की करा. जेव्हा येणाऱ्या पाहुण्याची पण मुलाखत घेतल्या, काय म्हणतात बघा. काय एक नंबरच झाले सोळा, खरे यांच्या तोंडात नाही ऐकूया की जेवण कसं झाले? छान झाले. ओके.